नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र सुहाना किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक नाही केलं असेल तर प्लीज लाईक, सबस्क्रायबर ऑल बेल जरूर क्लिक करा. मी तयार करत आहे सोयाबीन चिली. वडी घेतली चला आपण आजचा 1 व्हिडिओ वाटी. आपण बघूया. आता ही सोयाबीन वडी आपली ही कडक असल्यामुळे आता आपण हिला 5 मिनिटं आपण गरम पाण्यामध्ये भिजू ठेवू. एका गंजात मी पाणी गरम करून ठेवलं आहे. ही सोयाबीन वडी आपण 1 वाटी जी घेतली होती, ही सोयाबीन वडी आपण याच्यात सोडू. त्यात थोडंसं मीठ टाकून आपण याला छान आपण मिक्स करून घेऊ आणि 5 मिनिटं आपण हिला मुरू देऊ. इथे आपण काही साहित्य घेतले आहे. शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे मी एक. अर्धा कांदा घेतला आहे बारीक चिरून छान. आणि हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहे बारीक बारीक. लसूण चिरला आहे बारीक बारीक. आणि अद्रक थोडंसं बारीक बारीक चिरून ठेवलं आहे. घेतलं आहे मी मैदा पावडर घेतला आहे. कॉर्नफ्लोअर पावडर आहे 2 चम्मच याच्यामध्ये. आणि चवीसाठी मीठ मीठ घेतलं आहे. रेड चिली सॉस घेतला आहे मी. ग्रीन चिली सॉस घेतला आहे. आणि सोया सॉस घेतला आहे. ती सोयाबीन वडी छान मुरली आहे. गरम आहे सोयाबीन वडी छान. सोयाबीन वडी छानून त्याचं पूर्ण पाणी गाळून पूर्ण ते सोयाबीन वडीचं पिरून एका भांड्यामध्ये कोरडं घ्यायचे आहे. आपली सोयाबीन वडी छान पिरून झाली आहे. आता आपण एका भांड्यात टाकून याच्यामध्ये 1 चम्मच आपण तिखट सोडणार आहे. आपण याच्यामध्ये पहिले पण मीठ टाकलं आहे म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसंच मीठ सोडणार आहोत. यात आपण मैदा सोडणार आहोत थोडासाच, अर्धा चम्मच. आणि कॉर्नफ्लॉवर पावडर सोडणार आहे 1 चम्मच. म्हणून आपण हे चम्मचनं काही होणार नाही मिक्स, म्हणून आपण याला हाताने छान मिक्स करून घेऊ. वडीमध्ये पाणी आहे म्हणून आपण याच्यामध्ये पाणी सोडणार नाही आहोत. हे असंच आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. हे आपण पूर्ण मिक्स करून घेतलं आहे. कढईमध्ये मी तेल ठेवलं आहे. तेल माझं छान गरम झालं आहे. सगळ्यात पहिले तेल गरम झालं का मी एक वडी टाकून बघीन त्याच्यामध्ये. मी आता याच्यामध्ये वड्या सोडेन. सगळ्यात पहिले सोयाबीन वड्या. छान किती सुंदर वाटत आहे ना. आपण असं पण खाऊ शकतो हे सोयाबीन वडी. ला छान फ्राय करून गॅस बंद करून घेऊ आणि पूर्ण वड्या आपण काढून घेऊ. छान तयार झाले. तेल सोडत आहे. लसूणचे बारीक बारीक तुकडे करून टाकले मी. आणि अद्रकचे बारीक बारीक तुकडे करून टाकले. याला छान आपण कमी आचेवर होऊन हिरवी मिरची आपण छान होऊन आपण ते सोडून रेड चिली सॉस टाकत आहे मी याच्यामध्ये. सॉस टोमॅटो केचप थोडासा मीठ.
छान मिक्स करून घेऊन आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण की आपल्याला सुकी सुकी बनवायची आहे, जास्त पाणी सोडायचं नाही. आणि ही सोयाबीन वडी जी आपण फ्राय केली, थोडंसं पाणी टाकून आपण याच्यामध्ये अजून शिजायसाठी अशी तरीकेने आपली ही सोया चिली सॉस तयार झालेलं आहे. किती सुंदर कलर आला याचा. अशा तरीकेने ही सोयाबीन चिली तयार झालेली आहे. बघा त्याचा कलर किती सुंदर आला आहे. महाराष्ट्र सुहाना किचनची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्रायबर ऑल बेल क्लिक जरूर करा. धन्यवाद.